शिंदे आणि हा चांगला चेंडू होता परंतु निर्धाव फलंदाज आहे तो नवीन फलंदाज अक्षय. आणि हा चेंडू फुल टॉस केलेला आहे. एक धाव मिळालेला आहे. दुसऱ्या धावेसाठी गोलंदाज फलंदाज धावतोय परंतु चेंडू अडवतोय तो क्षेत्ररक्षक. एकच धाव. पुन्हा एकदा मारा करायला तयार आहे तो अमोल शिंदे. राईट अमोर विकेट मारा करतोय चुनापट्टी स्टेशन एंड कडून. आणि हा पाहूया काय होतंय. पंच काय डिक्लेअर करतायत. आणि एक धाव. वाईटचा इशारा. दोन नेते आहेत ना. धावसंख्या झाली ती पुन्हा एकदा मारा करायला तयार तो गोलंदाज. आणि चेंडू खेळलेला आहे तो पुन्हा एकदा मिड विकेटच्या क्षेत्रात. एक धाव मिळते. आउट. येस. नेपा फलंदाज धावचीत होतोय. दोन्ही फलंदाज हे धावचीत झालेले आहेत. आणि नवीन फलंदाज येतोय तो अभिजित शिर्के. धावसंख्या झाली ती 22. अजून एक चेंडू बाकी आहे. एक चेंडू बाकी आहे. धावसंख्या 22 वजा 5 म्हणजे 17 धावा झालेल्या आहेत. हॅलो. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 23. किती धावा होतील त्या बघायला लागतील कारण की 2 षटक अजून बाकी आहेत.
गोलंदाजीला आलाय तो सुमित जटार आणि समोर आहे तो अभिजित शिर्के. सुमित लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि हा चेंडू सरळ खेळलाय तो पॉइंटच्या डोक्यावरून आणि चेंडू चाललाय 4 धावेसाठी. सर विद्यार्थ्यां मारण्याचा प्रयत्न केला, पॉईंट चेंडू रटवला. तत्पूर्वी चांगले थ्रो शॉट पाहायला मिळाला, एक चांगला फटका पाहायला मिळाला अभिजित शिर्केच्या माध्यमातून. विद्यार्थ्यां खेळला गेला सर पॉईंट दिशेने, पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार, अल्टीपल्टी बॉलने खाली सीमारेषा बाहेरची कल्टी येतात 4 धावा. CPL मध्ये पाहतोय आपण CPL सीझन 3 सातत्य 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 आणि एका बाजूला आनंद आनंद आणि आनंद हे समीकरण म्हणजे CPL चुनामतीचे ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. गेली 2 दिवस या सामन्याचा आनंद आपण पाहतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेने डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळी फेकी गेली 2, 1 धाव अंकित केली, एका धावावरती समाधान मानावं लागेल. कोण कोण रॉयल्स फायटर्स अँड टायटन्स. कर्णधाराला विनंती आहे की आपण हे पाहतो मॅचच्या दिशेने आपण अक्षय कदम नेप्या आपण स्ट्राईकवरती पाहतोय. ही डू ऑर डायची लढत आहे, करो की मरो अशी लढत दोन्ही संघांसाठी असेल. यावेळी सुमित जटार, यावेळी मात्र पुन्हा एकदा चांगला पिचिंग पाहायला मिळाली. बाउन्स घेतला, बाउन्समध्ये विकेट, चेंडू जातो सीमारेषेकडे, परंतु एक चांगला प्रयत्न पाहायला मिळाला तिथे क्षेत्ररक्षकाचा आणि केवळ 2 धावावरती समाधान मानलं. मोठा फटका जरूर खेळायचा इरादा होता, परंतु घुटनाट एक तमाशात एक अशा प्रकारची फटका करायचा इरादा होता, परंतु थोडासा इरादा फस्त झालाय. तरी देखील 2 धावा आल्यात, 2 धावा रोखू शकल्या नाहीये. 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्यावरती जाऊन पोहोचते ती 30 धावांवरती. आपण पाहतोय तिसरा षटक चुनावटी टायगर्स वर्सेस चुनावटी किंग्स. हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. एका बाजूला सुमित जटार, अँडी गोलंदाजी मार्कवर पाहतोय, लेफ्ट आर्म स्पिन. हो यावेळी मात्र थोडी बॅटची अपरेज घेतली गेली. तत्पूर्वी घेतलेली 1 धाव, एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जरूर वाढते. आलेख जरी उंचावला, एकेरी दुहेरी धावा सर एक चांगले समीकरण मॅच मध्ये आणू शकतात. बरोबर आहे, एकेरी दुहेरी आहे एकच, परंतु 5 मायनस आहे हे लक्षात ठेवायला हवं, कारण की त्यावरच सगळं गणित विसंबून आहे. सर नक्कीच 5 धावा जरी मायनस असल्या तरी 5 धावा जरी मायनस असल्या तरी देखील मॅच मध्ये रंगत आहे, मॅच मध्ये रंगत आहे. सर पाहू शकतो डू ऑर डायची लढत आहे, परंतु सर दोन्ही फलंदाजांकडे क्षमता आहे. सर त्या 5 धावा विसरायचे, तुम्हाला विसरून जायचं आहे आणि आपला तो फलंदाजी लाजवाब फटके या ठिकाणी मारायचे आहेत. पुढचा चेंडू टाकतोय तो अँडी, लेफ्ट आर्म आणि या 4 धावा येत आहेत. या 4 धावेने धावसंख्येत भर पडते. ऑनच्या दिशेने एक फटका अडवण्याचा प्रयत्न केला होता तो विशाल याने, परंतु चेंडू हा उसळी घेतली आणि 4 साठी गेला. 4 धावेने धावसंख्या होते ती 35 झालेली आहे. टायटन्स आणि फायटर्स संघ करणाऱ्यांना विनंती करतो की आपण समोरच्या कक्षाकडे यायचं आहे. टायटन्स आणि फायटर्स, आकाश ठाकूर आणि मनीष पुडाला, सुयश पाटील, आपण तिघांनी देखील यायचं आहे. ओहो यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. क्या बात आहे, बिग 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 हिट. संख्या झाली आहे ती 41 धावा. एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. शॉट बडा तेज आहे, इनका बडा क्रेज आहे, याच प्रकारची फलंदाजी पाहायला मिळाली आणि षटका जरूर आलाय. आकाश ठाकूर, आपणास विनंती करतो की आपण समालोचन कक्षात ताबा घ्यायचा आहे. आकाश ठाकूर, मनीष पुडाला प्लीज आलेत ते देखील. आकाश ठाकूर जिथे कुठे असतील त्यांनी समालोचन कक्षात ताबा घ्यायचा आहे. एक चांगला फटका अभिजित शिर्केची मोहर होती त्या फटक्यांवरती, तीच पाहायला मिळाली. 6 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती आता बरोबर 41. विराज भोईर नवीन गोलंदाज तयार आहे तो गोलंदाजी करायला आणि पाहूया किती धावा येत आहेत त्या. आकाश ठाकूर आणि विनायक, आपणास विनंती करतो की आपण मंच ताबा घ्यायचा आहे. धावसंख्या झाली आहे ती 41 धावा.
3 षटकं जरूर झालेत, परंतु धावसंख्या झाले देखील 41 धावा. शेवट षटक घेऊन येतात विराज भोईर या ठिकाणी शेवट षटकासाठी येतील. तत्पूर्वी पाहतो आपण अक्षय कदम आणि नीरज शिर्के हे बॅटर्स मैदान तैनात आहे, परंतु एक चांगलं क्षेत्ररक्षण साधण्याचा प्रयत्न अमोल शिंदे यांच्या माध्यमातून देखील केला जातोय. आपण पाहतोय या संघामध्ये देखील विशाल गज्जल असतील, किरण असेल, परत विवेक खाडे देखील असतील या संघामध्ये, यांचा देखील समावेश असेल. या कारणाने पाहतोय आपण विराज भोईर या संघामध्ये विशाल देसाई रब्बा यांना देखील पाहतोय आपण. एक चांगलं क्षेत्ररक्षण, एक चांगलं चमू ज्याला म्हणू शकतो आपण, एक चांगला संघ बांधण्याचा प्रयत्न अमोल शिंदेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. परंतु विराज भोईर 18 चेंडू 41 धावा जरूर झाले, शेवट षटक मार्गस्थ आहे. हो यावेळी आकुट टप्पा चेंडू होता, फुल केलाय, पूल झालाय सक्सेसफुल. नेपेच्या बॅटमध्ये होते 6 धावा. क्या बात आहे. CPL सीझन 3 चा एक खटखणीत षटकार. यावेळी नेप्याने केलाय पूल, झालाय देखील सक्सेसफुल. तेच पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. अक्षय कदमच्या बॅट मधून आलेत ब्रँडेड धावा. सर 49 धावा जरूर झाल्यात. विराज भोईरवरती आक्रमण हल्ला केलाय सर, पूल करण्याचा प्रयत्न केला, तो देखील सक्सेसफुल झाला. एवढा शॉर्ट पिच चेंडू होता की फलंदाजांनी 49 कॅल्क्युलेशन रॉंग होता. 49 शेवटी मायनस होतील. हो यावेळी मात्र लगातारचा दुसरा षटकार. क्या बात आहे. केलाय पूल, पुन्हा एकदा झालाय सक्सेसफुल. क्या बात आहे. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाला. लगातारचे 2 षटकार. विराज भोईरवरती आक्रमण पाहायला मिळालं. आणि यावेळी हॅट्रिक षटकार जर आला तर निलेश गुप्ता यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक असेल. लगातारचे 3 षटकार आले, 2 षटकार जरूर आले, तिसऱ्या षटकाची तर सर मला अपेक्षा आहे की लगातारचे 6 षटकार हवेत. पुन्हा एकदा युवराज बघायला भेटेल, उजव्या हाताचा युवराज. अक्षय कदम बोलला की एक मोठं क्रिकेट ज्याच्या आतमध्ये घडलंय तर इनबिल्ड क्रिकेट सर, ज्यांच्या धमन्यांमध्ये क्रिकेट असतं तोच अक्षय कदम पाहायला मिळतोय. एक आक्रमण हल्ला पाहायला मिळाला विराज भोईर मेंटोस वरती. हो त्यावेळी मात्र 4 धावा बाईच्या स्वरूपात आले. मुफ्का चंदन गिसमेरा नंदन हीच परिस्थिती पाहायला मिळते. फुकट ते पौष्टिक मित्रांनो, फुकट खाल्याने बॉडी बनते, तेच पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये आणि तेच पाहायला मिळत आहे. यावेळी पुन्हा एकदा पाहतोय लगातारचे 2 फटकार जरूर आलेत. हो यावेळी फुलर लेन पाहायला मिळाला, परंतु एक तत्पूर्वी घेतलेले 1 धाव, एक कमबॅक चांगला पाहायला मिळाला. 2 षटकार जरूर आले होते, त्यानंतर एक चौकार आला होता, परंतु चौथ्या चेंडूवरती एक कमबॅक विराज भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. परंतु यावेळी 58 धावा जरूर झाल्यात, परंतु निरंजन शिर्के आणि अक्षय कदम हे बॅटर्स मैदानात आणत आहे. सर तू डाल में पात हीच पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. याची दही याची डोळा हा सोहळा तुम्ही आम्ही सगळे जुनापट्टीकर अनुभवतो. CPL सीझन 3. हो यावेळी मात्र मेंटस की हो गई बत्ती बुल. अभिजित शिर्के पॉवरफुल, तेच पाहायला मिळतोय. क्या बात आहे. या ओव्हर मधला 3रा षटकार पाहतोय मित्रांनो. मॅच मधून बॅट मधून धावा येतात. 5 रनची जरी पेनल्टी असली तरी बॅट मधून धावा आल्यात. क्या बात आहे. जिथे आम्ही 20 कॅल्क्युलेट केले होते ना, तिथे 18 झाले होते, त्यामुळे ते 2 रन तिथे यावेळी मात्र आक्रमण हल्ला केला गेलाय. हॅलो 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 हो यावेळी बॅटची काटा जरूर घेतली, परंतु चेंडू विसवलाय अमोल शिंदे यांच्या सुरक्षित हातांमध्ये आणि तेच पाहायला मिळालं. जिंकण्यासाठी धावांची 60 धावांची गरज. 24 चेंडू आणि 60 धावा.
64 झालाय. 5 धावा मायनस करतो. 59 हॅलो. 60 runs. 60 धावा हवेत. अक्षय कदम किती रन गेलेत रे? धन्यवाद डीजे. 24 चेंडू आणि 60 धावांची गरज आहे मित्रांनो. 5 धावांची पेनल्टी जरूर होती. पण तो मध्ये मध्ये जातोय आवाज. कळलं का तुला? Hey, chick. Hey. हॅलो हॅलो सांगितलं ना. हॅलो 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 हॅलो. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो हॅलो. थँक्यू डीजे. थँक्यू सो मच. 24 चेंडू आणि 60 धावांची गरज आहे. Hey, chick. Hey. 24 चेंडू आणि 60 धावा. एका बाजूला पाहतोय Hey. आपण सलामीचे बॅटर्स मध्ये Hey, दाखवलं. chick. एका बाजूला Hey. विशाल गज्जल. Hey. Hey. Hey, chick. Hey. 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 Hey, chick. Hey. 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 Hey, chick. धन्यवाद डीजे. सलामीचे बॅटर्स मध्ये तैनात होतात. एका बाजूला विशाल गज्जल असेल, दुसऱ्या बाजूला जयेश असेल. सलामीच्या मैदानात दाखल लागले बॅटर्स. तरी 24 चेंडू आणि 60 धावांची गरज आहे. सामना डू ऑर डाय, करो की मरो. किंग साठी ही अटीतची लढत असेल.
ह्या मॅच मध्ये पाहायला गेलं तर जो जिंकेल तो याचं आव्हान या स्पर्धेत कायम असेल. जो जिंकणार नाही किंवा पराभव ज्याचा होईल त्याचं आव्हान संपुष्टात होईल. डू ऑर डायची लढत दोन्ही संघांसाठी असेल. नाही, चांगल्याच लढती बघायला भेटत आहेत, कारण की एक गोष्ट जाणवते की CPL मध्ये या प्रकारचं ऑर्गनायझेशन फार वेगळं आहे. लहान खेळाडू खेळत आहेत, 10 वर्षाचे खेळाडू खेळत आहेत आणि गणेश एक याच्यात उत्कंठा आणि उत्साह हा जास्त आहे. नक्कीच पाहायला मिळते 24 चेंडू आणि 60 धावा जरूर करायचे आहेत, परंतु सर क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट शक्य नाही. नथिंग इज इम्पॉसिबल. मोठ्या मोठ्या धावसंख्या देखील चेस होताना पाहायला मिळाला. 272 धावांचा पाठलाग तरी ह्या IPLच्या मोसमामध्ये पाहायला मिळाला. धावाचा डोंगर जरूर उभारायचा आहे. गोलंदाजी करतोय तो गोलंदाज. राईट आर्मवरती विकेट मारा सोनापट्टी स्टेशन कडून. पहिला चेंडू सरळ लॉंग लेगच्या दिशेने खेळला. चेंडूवर येतोय तो क्षेत्ररक्षक. एकच धाव मिळते. या एक धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती. एक तर मी बोलतो नाही तर बंद तरी होतो. बस मैं बोलता हूँ या बंद करता हूँ. आवाज जास्त आहे रे. अब आता सर जयेश आलाय फलंदाजी मार्गावर. लगातार ते 3 षटकार जर मारले तर मोरिया ग्रुपकडून 1001चं पारितोषिक असेल. आपण पाहतोय अकोट टप्प्याचा पुढे फुलरलेन चेंडू होता. तत्पूर्वी घेतली धावची संधी निर्माण झाली होती, परंतु सर एका सेकंद चुकली. चुका ध्यान काही जान अशा प्रकारचं पाहतोय आपण. आणि तेच पाहायला मिळालं. 1 चेंडू आणि 1 धावा झाल्यात. 2 चेंडू आणि 1 धावा झाल्यात. 2 चेंडू 2 धावा झालेले आहेत. त्यामुळे बरोबर म्हणायला गेलं तर 15 धावेची सरासरी ही राखावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. आणि जो संघ प्रथम उपचार द्यायचा आपण. प्रथम उपचार ज्याच्याकडे असेल फर्स्ट एड घेऊन जायचं आहे. थोडीशी दुखापत या ठिकाणी झालेली आहे खेळाडूला. थोडं पाणी घेऊन गेलं तरी बरं होईल. दोन धावा झालेल्या आहेत आणि काहीतरी दुखापत झालेली ती गोलंदाजाला जायबंदी होणार नाही याची काळजी घेण्यासाठी प्रथम उपचार हा दिला जातोय. डू ऑर डाय पोझिशन आणि म्हणायला गेलं तर अतिशय महत्वाची मॅच. 2 संघ जयेश मात्रेने जर लगातार 3 षटकार जर मारले तर 1001चं पारितोषिक मोरिया ग्रुप यांच्या माध्यमातून असेल. आपण पाहतो CPL 24 चेंडू आणि 60 धावांचा पाठलाग जरूर करायचा सर. 2 चेंडू आणि 2 धावा जरी झाल्यात. अभिजित शिर्के आपण काय भाव आहे? खेळाडू जायबंदी झाला आणि बाहेर जातोय तो. फारच क्रिकेटमधले असे अपघात होऊ नये, कारण की खेळ थांबलेला आहे. मी विनंती करतोय की पुन्हा एकदा खेळायला सुरुवात व्हावी. खेळाडूला ट्रीटमेंट दिली जाईलच. अभय तळी संघाचा हा एक खेळाडू आहे. सबस्टिट्यूट दिला जाऊ शकतो, परंतु
चुनावटी वॉरियर्स आणि ब्लास्टर्स हे दोन संघ क्वालिफाय झालेत. तिसरा क्वालिफायचा सामना या ठिकाणी सुरू आहे आणि त्यानंतर 3 संघांचे बॉल आउट होतील आणि यात सोहम दळवी हा सबस्टिट्यूट प्लेअर म्हणून देण्यात येतोय. सोहम दळवी. या ठिकाणी गोलंदाज मॅच जरा थांबवावी जेणेकरून 4 चेंडू फेकण्यासाठी हा गोलंदाज आलेला आहे. ॲप्रिशिएट आहे कारण की खरोखरच CPL खेळताना म्हणजे खेळाडू जायबंदी झाला, त्याचं बोटाला लागल्यानंतर रक्तप्रवाह झाला, परंतु त्यानंतरही फर्स्ट एड घेऊन तो खेळायला येतोय. 4 चेंडू तो करेलच. त्यावेळेला मी विनंती करतोय की जो सबस्टिट्यूट खेळाडू आतमध्ये आलेला आहे त्याला कृपया बाहेर पाठवावं. आला ना, सबस्टिट्यूट खेळाडूने बाहेर यावं. ॲप्रिशिएट होते. गोलंदाज आहे तो अनुज आणि अनुजने 2 चेंडू टाकले होते, पण त्यानंतर चेंडू अडवताना तो जायबंदी झाला आणि त्यानंतर तो परत खेळायला आला. गणेश एक काय म्हणतात ना की लढवय्या हा खेळाडू आहे. सर मी यावरती एवढंच म्हणाल की शर्यत अजून संपलेली नाहीये कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. नाही खरोखरच, कारण की असे प्रसंग आठवले की फार वेगळे होतात. कारण भारतीय संघाने मेलबर्नमध्ये जिंकताना सुद्धा कपिल देव हा जायबंदी झालेला होता 1980च्या सिरीजमध्ये, परंतु त्याने गुडघ्याला रुमाल बांधल्यानंतर गोलंदाजी केलेली होती. असं काहीतरी एक वेगळं घडतं. पुढचा चेंडू आणि 4 धावापर्यंत पाहूया. झेल होतोय. व्हॉट अ टर्निंग पॉइंट. सर नक्कीच विशाल गजल नावाचा मोठा मासा गळायला लागलाय. जाळं जरी विणलं होतं तर वाटलं की बोंबील कोळंबी हातात येईल, पण आले पापलेट हातात आणि विकेटचं पतन खेळाडू बाद होते, परंतु आता मात्र येतोय दे दनादन रब्बा. सर आता आपल्या नावाच्या साजेशी कामगिरी जरूर करावी लागेल सर. भूतकाळ विसरावं लागेल आणि आता वर्तमान काळातच रमायला लागेल. तेच पाहायला मिळेल. विशाल गजलला माघारी परतवलं. अक्षय कदमचा एक उत्कृष्ट झेल पाहायला मिळाला आणि जयेश मात्र अजूनही मैदानात आहे. जयेश मात्रसाठी पक्षांची रेलसेल मोर्या ग्रुपच्या माध्यमातून केली जाते. प्रत्येक चौकरला 200 रुपये, प्रत्येक षटकरला 500 रुपये मोर्या ग्रुपच्या माध्यमातून जयेश मात्रेला असतील. विशाल गजल जरी माघारी परत स्वस्तामध्ये तरी पण अनुसारून केलं तर मात्र मानावं लागेल. दुखापतीनंतर कमबॅक केला आणि कमबॅक असं केलं की विशाल गजलला तंबूच्या आसराला जावं लागतंय. नाही खरोखरच एक चांगला खेळाडू बघायला मिळतोय. या स्पर्धेमधून जायबंदी झाला, परंतु परत एकदा तो त्या ठिकाणी गेला, गोलंदाजी केली आणि विशाल गज्जलला बाद केलं. एक चांगला खेळाडू बाद होतोय आणि परत तो तंबूमध्ये नाराज आहे स्वतःवरती आणि नवीन विशाल गेलेला आहे तो म्हणजे रब्बा. सर विशालची जागा भरून आणि विशाल मैदानात येतात, पण विशाल फटकेबाजी या ठिकाणी करायला लागेल आणि बिकॉज विशाल धावसंख्या आपल्या समोर आहे. सर वी इज इक्वल टू विक्ट्री. करेक्ट. आणि या ठिकाणी आता विक्ट्री किती जवळ आहे ती बघावी लागेल. विशाल बाद होतोय, विशाल जातोय, परंतु गोलंदाज आहे तो अनुज. अनुचा चेंडू हवेत आहे, परंतु या 4 धावा की 6 धावा. क्या बात आहे. विशाल देसाई ब्रँडेड फटका. चेंडू जातोय सी मा रे शा पार. येतोय रब्बा ब्रँडेड षटकार. आणि या 6 धावा येतात मिड विकेटच्या क्षेत्रात. डीप मिड विकेटला 6 धाव्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली आहे ती 8. 15 धावेची सरासरी राखायची आहे तो मॅच जिंकण्यासाठी. कारण की पाहूया काय होतंय. सोनू कोरी थोडंसं क्षेत्ररक्षण पांगवतोय, त्याला क्षेत्ररक्षण पांगवायला हवंय कारण की समोर आहे तो विशाल
देसाई म्हणजेच रब्बा पुन्हा एकदा मारा करतोय अनुजचा हा चेंडू आणि आता पाव्या झेल होतोय का आणि हा 6 धावा. क्या बात है, शॉट बड़ा तेज है, इनका बड़ा क्रेज है. तेच पाहायला मिळाला. बिग हिट सर, क्या करते हैं, कैसे करते हैं, जो भी करते हैं कमाल करते हैं, धमाल करते हैं. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या झाले ते 15. थोडेसे शॉर्ट पिच गोलंदाजी महाग पडते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लावायला होता, थोडासा वेगळ्या बाजूला होता आणि याचा फायदा रब्बाने घेतला, विशाल देसाईने घेतला. विशाल बाद झाला, दुसरा विशाल गेला. विशाल फटके येत आहेत विशाल विक्टरीसाठी. सर नक्कीच पाहायला गेलं तर विशाल देसाई रब्बा आपल्या जुन्या सूरमध्ये आलाय, जुना बॅटला सूर गवसलाय आणि आतापर्यंत फॉर्मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत होता, पण आता ऍक्सेप्ट झाली आहे फ्रेंड रिक्वेस्ट असं म्हणायला हरकत नाही आणि ऍक्सेप्ट झाली आहे. परंतु नंतर हाय हॅलो पण पाहायला मिळाले. 2 षटकार जरूर आलेत आणि 2 षटकारच्या माध्यमातून विशालने दाखवून दिले की शेर कितना भी बूढ़ा हो जाए लेकिन शिकार करना कभी नहीं भूलता. आणि खरोखरच त्यांनी शिकार केले आहे ती अनुजने चांगली गोलंदाजी केली आहे. 1 गडी बाद केलाय, परंतु आता पाहूया काय होते. तिसरा षटकार येतोय का, कव्हर मध्ये खेळलाय आणि हा बाद. सर 2 फटके जरूर आले होते, परंतु मित्रांनो अनुज साळुंकेने कमबॅक केले आणि यावेळी मात्र एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये चेंडू मारायचा मोहात पडला, मोह आवरला नाही आणि मात्र तिसरा मोठा फटका मारायचा इराद होता. सर हेच प्रेझेन्स ऑफ माइंड क्रिकेट असतं. 2 फटके जरूर आले होते, त्यानंतर तिसरा फटका मारायची गरज नव्हती आणि तेच पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये आणि विकेटचं पतन विशाल देसाई तंबूच्या आसरा परततोय. सर यावेळी मेरिटची फलंदाजी हवी होती. 2 षटका जरूर आले होते, आपलं पॉवर प्लेचं मेरिट भरून गेलं होतं, परंतु षटका मारायचा मोह पडला आणि मोह आवरला नाही. लालच बुरी बला होतीये. सबस्टिट्यूट दिला जातो. येस, नो इश्यू. अनुजने मात्र आपल्या अनुजची कामगिरी अनमोल कामगिरी करून अनुज मात्र परततोय. एक सबस्टिट्यूट पाहायला गेला, एक ओव्हर कंप्लीट केली, 2 गडी माघारी परतले. विशाल देसाई रब्बा आणि विशाल गज्जल हे दोन्ही खेळाडू माघारी परतले. परंतु आता सर क्रिकेट हे प्रसंगवता क्रिकेट असलं पाहिजे. काल चंद्रा सर या ठिकाणी उपस्थित होते, त्यांचं क्रिकेट पाहायला गेलं तर 36 बॉल 36चं क्रिकेट ते डिफेंड करत होते. हेच पाहायला मिळतं क्रिकेटमध्ये. नाही, परंतु चंद्रा यांनी 30 षटकाचं क्रिकेट खेळलेलं होतं आणि एक असा खेळाडू की ज्याने टेनिस क्रिकेटमध्ये आपला अजूनही दबदबा ठेवलेला आहे. नुसतं टेनिस क्रिकेट खेळा नाही तर अबाव 50चे किंवा 40च्या स्पर्धा त्या ऑर्गनाईज करण्यामध्ये चंद्रशेखर शिंदे उर्फ चंद्रा यांचं अजूनही नाव आहे. नक्कीच आता समज गोलंदाजी मार्ग होतं जयमेश धुळेकर. सर अंडरम क्रिकेट असेल, एकदम चांगला क्रिकेट अंडरम क्रिकेटचा लेग स्पिन मध्येचा गोलंदाज असेल. सर अंडरम क्रिकेटच्या अनेक टुर्नामेंट जयने आपल्या नावावरती केल्या, तोच जयमेश धुळेकर या ठिकाणी येतोय. अंडरम क्रिकेट सर लेग स्पिन पद्धतीची गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी प्रेझेन्स ऑफ माइंड क्रिकेट याच्यामध्ये देखील पाहायला मिळतो. परंतु आज क्रिकेट आहे ओ रमचं. पुन्हा एकदा मारा करतोय तो जयमेशचा चेंडू फुलटॉस चेंडू होता आणि 4 धावा. पहिला चेंडू फुलटॉस होता आणि जयेश मात्रेला मोर्या ग्रुपकडून 200 रुपयाचं पारितोषिक आले. सर एक चौकार ठोकला जरूर, फुलटॉस होता, त्यावरती फुल टोल वसूल केला. अल्टी फल्टी बॉलने खाली सीमारेषा बाहेरची कल्टी येते. 4 धावा. फारच सुंदर चेंडू, कल्टी मारलेली आहे ती बरोबर सीमारेषेच्या बाहेर जातो. या 4 धावेने धावसंख्या होते ती 18 झालेली आहे. पुढचा चेंडू आणि हा चेंडू मारला हवेत. पाव्या झेल होतोय का अभय आणि अभिजित शिर्के. एक किती जजमेंट केलाय कॅच. सर नक्कीच पाहायला गेलं तर एक जयेश मात्रेला माघारी परतला. तर सर पहिल्याच वरती बॉलवरती चौकारची मोहर होती, परंतु दुसऱ्या बॉलवरती विकेटचं पतन पाहायला मिळालं आणि या ठिकाणी भाजप कुर्ला विधानसभा महामंत्री स्वप्नील येरुंकर यांचं देखील या ठिकाणी थोड्या वेळात आगमन होईल. तर आपण पाहतोय विकेटचं पतन जरूर झालंय. अभिजित शिर्केंना एक झेल पकडला गेलाय आणि विराज भोईर मेंटॉसला माघारी माफ करा, जयेश मात्रेला माघारी परतावं लागतंय. जयेश माईला. आणि अशा तऱ्हेने नवीन फलंदाज जातोय तो अमोल शिंदे म्हणाला की एक अष्टपैलू असा खेळाडू, गोलंदाजी फलंदाजी आणि त्यानंतर सूचना होती सर 3 टीममध्ये बॉलआउटचा असेल, 6 चेंडू भेटेल प्रत्येकी संघाला आणि जो जास्त हिट मारेल त्यावेळी तो क्वालिफाईड होईल. पुढचा चेंडू जयमेशचा आणि हा चेंडू सरळ निघालाय. चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी बघायला मिळते. 3 चेंडू टाकलेत, त्यावर एक चौकार, एक षटकार, एक गडी बाद केला आणि आता एक निर्धाव निघतोय.
सर इथून पुढे होणारा बॉल आउट असेल त्यावरती फुलटॉस चेंडू व्हॅलिड धरला जाणार नाही, तुम्हाला टप्पा चेंडू टाकावा लागेल. आणि यावेळी मात्र थोडासा बाउन्सर स्लोवर बाउन्सरचा मारा पाहायला मिळाला आणि पुन्हा एकदा पंचांनी शरीरापासून 2 हात लांब धरून केलेत. 1 बाउन्सचा इशारा देखील केला आणि व्हाईट चेंडू अतिरिक्त धाव मुफ्का चंदन घिसमेरा नंदन हीच आणि परिस्थिती पाहायला बरोबर मिळते. एक अतिरिक्त धाव मिळते. या एक अतिरिक्त धावेने धाव संख्येत भर पडते. धाव संख्या होते ती 19. पुढचा चेंडू आणि हा चेंडू खेळलाय तो 1 धावेसाठी अमोल्याने. एकच धाव मिळते. अभिजित शिर्के ज्याचं काल गोलंदाजी टाकताना थोडंसं महागडे षटक पडलं होतं, परंतु आज तो पूर्ण सावध पवित्राने खेळतोय. फलंदाजी चांगली केली, चांगला झेल घेतला आणि आता चांगला चेंडू अडवतोय. एकच धाव देतोय तो त्याच्या विरुद्ध संघाला. अशा तऱ्हेने 1 धावेने धावसंख्या होते ती 20. हो यावेळी मात्र दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळेल. म्हणजे सर बघा ना तुम्ही की एक अचूक गोलंदाजी जरूर पाहायला मिळते. त्यानंतर पंच निर्णय कळवायचा. पंच 24 चेंडू आणि 60 धावांची आवश्यकता आहे सुनावणी टायगर्सच्या संघाला. सर 64 धावा जरूर केल्या होत्या, 5 धावांची पेनल्टी लागली तरी विशाल स्कोर उभा केला होता. तरी दोन्ही विशालांना तंबूच्या आसऱ्याला माघारी परत होतोय. विशाल VVV इज इक्वल टू विक्ट्री तेच पाहायला मिळते. परंतु सर अमोल शिंदे आणि विराज भोईर हे बॅटर्स मैदानात अजून तैनात आहे. यांच्याकडे देखील क्षमता आहे सर मोठे फटके खेळण्याची. एक धाव तर मिळते. वाईडची धावसंख्या होते. वाईड आहे. येस थँक्यू. विनंती आहे की जो संघ क्रिकेट खेळतोय, ज्या संघाची मॅच चालली आहे त्या संघाच्या खेळाडूला विनंती आहे की त्यांनी डगआउट मध्ये बसावं. यावेळी बॅटची काटा जरूर घेतोय. फायनलच्या दिशेने चेंडू जातोय. तत्पूर्वी घेतलेली एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का, परंतु सर जयमेश धुळेकर म्हटलं की मागच्या वर्षी जो बॉल आउट झाला होता आणि त्यावरती तो बॉल आउट वरती शेवटचा बॉल लागला होता आणि त्यावरती मात्र संघ उपांत्य फेरीमध्ये दाखल झाला होता. धुळेकर बंधूंमध्ये जैनमेश आणि त्याचा भाऊ संदेश दोघेही चांगलं क्रिकेट खेळतात आणि या दोघांमध्ये उजवा हे दोघेही आहेत आणि हा चेंडू पाहायला लागला आहे. अपील तर काही झालं नाही आणि अशा तऱ्हेने जयमेश षटक संपलेलं आहे. त्यांनी धावा दिल्या होत्या त्या. धावसंख्या झाली ती 22 धावा आणि आता हव्या त्या 38 धावा. 12 चेंडूंमध्ये 19 धावेची नाही ओव्हर झाली ओव्हर हो गया भाई. 12 चेंडू आणि 38 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू 38 धावा 38 धावा 12 चेंडू. बंद केला तो येतच नाही आता. गोविंद मला काय म्हणतो ना खेळायला कळलं काय हा फरक आहे ना. 12 चेंडू 38 धावा. आता मात्र सुनावटीचा वंडर बॉय अक्षय कदम येतोय गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडू 38 धावा जरूर करायचे आहेत. पण पाहतो विराज भोईर आणि अमोल शिंदे अजूनही बॅटर्स मैदान तैनात आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा आणि असा धावा. बढिया स्ट्रोक. सर पहिल्या चेंडूवरती आक्रमण पाहायला मिळालं, परंतु सर अक्षय कदमकडे कमबॅक करायची क्षमता आहे. पहिल्या चेंडूवरती मनसुबे फसा गेले. 19च्या सरासरी धावा करायच्या आहेत आणि पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला. नक्कीच मोठ्या ओव्हरची अपेक्षा करतो आपण या ठिकाणी. मोठ्या ओव्हरची देखील मोठ्या रन्सची देखील अपेक्षा या ओव्हरमध्ये असेल. 12 चेंडू 11 चेंडू आणि 32 धावांची गरज असेल. पाहतो लेफ्ट आर्म. हो यावेळी मात्र पुन्हा एकदा भिरकावलंय, परंतु बॅटची कडा घेतली आहे. नो मॅच लँडवेट इनटू ट्रॅव्हल तत्पूर्वी घेतली एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील यशस्वीरित्या केली आहे कंप्लीट आणि 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्यात. सर 10 चेंडू आणि 30 धावांचं लक्ष असेल. 10 चेंडू 30 धावा 30 धावा 10 चेंडू. एका बाजूला चुनाभट्टी किंग्स, दुसऱ्या बाजूला चुनाभट्टी टायगर्स. पुन्हा एकदा चेंडू पडतोय आणि चांगला चेंडू पडल्यानंतर बाहेर असं निघणारा. या ठिकाणी सन्माननीय श्री
तर या ठिकाणी पाहतो आपण सन्माननीय श्री स्वप्नील जेरुंकर कुर्ला विधानसभा भाजप महामंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत. सत्व महत्व प्रभुत्व आणि हिंदुत्व चे जागर करते. त्यासोबत रामभक्त तुषारजी शिर्के साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तर CPL सीझन 3 पाहतोय आपण. या ठिकाणी थोडी दुखापत झाली, फर्स्ट एड घेऊन जायचंय. मैदानाच्या आतमध्ये पाणी देखील घेऊन जायचंय. पाणी घेऊन जायचंय. एकच खेळाडू जायचा आतमध्ये. प्लीज कृपया 3-3, 4-4 जात आहे आपण. आपण पाहतोय या ठिकाणी या ठिकाणी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे भाजपचे या ठिकाणी अमृत मारणे या ठिकाणी उपस्थित आहेत पुण्यावरून. ते देखील CPLचा आस्वाद घेण्यासाठी या ठिकाणी मैदानात अवतरले आहेत. आपण पाहतोय ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये CPL अर्थातच चुनाभट्टी प्रीमियर लीग तुम्हा सर्वांची आवडती स्पर्धा, एक चांगली पर्वणी या ठिकाणी आपण पाहतोय. त्यासोबतच स्वप्नील जेरुंकर असेल, स्वप्नील म्हात्रे असतील, बाळकृष्ण सुरू आहे, हे देखील या ठिकाणी स्पर्धेचा आनंद घेत आहेत. या ठिकाणी पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये अक्षय कदम नेप्यावरती जरी हल्ले चढवले असले तरी आता मात्र अमोल शिंदे यांच्यावरती जबाबदारी असेल. हो, यावेळी थोडा घुटनाट एक तमाशात एक फटका करायचा होता, परंतु एक धावेर आणि मात्र अमोल शिंदेना माघारी परतावं लागतंय. प्लीज समोरील गर्दी थोडी कमी करायची आहे. 7 चेंडू 29 धावांची गरज आहे आणि अतिशय अटीतटीची अशी लढत आहे. म्हणजे जर आणि तर म्हणता काही चालणार नाही आहे. पूर्ण 29 धावा करायच्या क्वालिफाय होण्यासाठी. विनंती करण्यात येते की समोर तो ठेवावा. नवीन फलंदाज आहे तो किरण फलंदाजीला गेला आहे आणि या ठिकाणी अनेक मान्यवर आजच्या या CPLच्या टुर्नामेंटला उपस्थित झालेले आहेत. तुमचं सहर्ष स्वागत आहे. 7 चेंडू 29 धावा, 29 धावा 7 चेंडू. हो, यावेळी मात्र भिरकावण्याचा प्रयत्न होता. बॅटचा फक्त हवेशी संपर्क होते, मात्र चेंडूशी मात्र काही होत नाहीये. निर्धाव चेंडू सांगता होते. 6 चेंडू 29 धावा, 29 धावा आणि 6 चेंडू. 29 धावांची गरज आहे तो हा सामना जिंकण्यासाठी. आणि या ठिकाणी एक CPLची सगळ्यात मोठी क्रिकेट स्पर्धा पर्व 3 2024ची जय भवानी स्पोर्ट्स क्लब आणि चुनाभट्टी प्रीमियर लीग आयोजित या ठिकाणी 3 संघ जे बॉल आउट मध्ये आहेत. एक आहे रॉयल टायटन्स आणि फायटर्स. या संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की आपल्या कर्णधाराली 6 या ठिकाणी यावं.
बाद झाला तो किरण. 6 खेळाडू बॉल आउटच्या साठी 6 खेळाडू कर्णधाराने या ठिकाणी घेऊन यावेत. 6 खेळाडू फक्त. प्रत्येक नवीन फलंदाज. यावेळी मात्र चेंडू उंची काढले अक्षय कदम. थोडं साईड्स पाहायला मिळाला. सूर्याचा प्रकाश चेहऱ्यावरती. 2 धावा मिळालेल्या आहेत. या 2 धावांनी धावसंख्येत भर पडते. 4 चेंडूमध्ये आता 27 धावांची गरज आहे. या ठिकाणी रॉयल्स आणि टायटन्स 2 संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण आपले 6 खेळाडू घेऊन या ठिकाणी यावेत. आणि हा चेंडू फार सुंदर फटका आहे. चेंडू खाली आहे तो अक्षय कदम झेल घेतोय बरोबर डीप लॉंग ऑन मध्ये आणि फलंदाज बाद होतोय. प्रतीक बाद होतोय. एक उंच षटकार मारण्याच्या नादात पूर्णपणे फसला आणि त्याचा झेल घेतला तो अक्षय कदम याने. अभिजित शिर्के याने एक चांगली गोलंदाजी केली आहे. काल त्याला जे काही गोलंदाजीवर चूक मिळाला होता. सर 1 मिनिट मी आवाज चेक करतो. हॅलो 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 हॅलो. आणि या चेंडूने बॅटची कडा घेतली. चेंडू चालला सरळ थर्डमॅनला. 1 धाव मिळते. दुसरी धाव पुरी होते. चेंडू चाललाय सीमारेषेकडे. पव्या चेंडू अडवतोय का? चेंडू अडवलेला आहे. पव्या आता काय होतंय 2 धावा काढलेल्या आहेत. 3री धावेसाठी फलंदाज धावलेला आहे. 3 धाव होत आहेत आणि हा धाव चीत होता तो वाचला आहे. 3 धावा मिळाल्या. 3 धावांनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती. गणेश चेकीट आवाज येतोय का? हॅलो 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 हॅलो. सर इंडिया विरुद्ध पाकिस्तान बॉलर आठवत असेल तुम्हाला. थँक्यू तुषारजी. थँक्यू. आणि 3रा गडी बाद केलाय तो अभिजित शिर्के याने. फार चांगली गोलंदाजी केली आहे त्यांनी. चांगली फलंदाजी सुद्धा केली होती. आणि बॉल आउट साठी आता या ठिकाणी 3 संघ येत आहेत. 3 संघांमधले 6 खेळाडू या ठिकाणी 6 जण आतमध्ये जातील. कमिटी मेंबर आणि 6 जण. कुठलाही बॅट्समन लवकर पाठवायचा. बॅट्समन प्लीज. बॅट्समन कृपया लवकर पाठवायचा. शौर्य प्लस चेंज. इकडे इकडे. चेंडू अडवला आणि चांगला फटका मारला होता तो शौर्य याने. आणि क्वालिफाय झालाय तो संघ